महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। ई-केवायसी प्रक्रियेत चुकीचा पर्याय निवडल्याने डिसेंबर 2025चा हप्ता न मिळालेल्या अनेक महिलांसाठी आता ऑफलाईन प्रत्यक्ष पडताळणीचा मार्ग मोकळा झाला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, आरोग्य आणि पोषण सुधारणेसाठी राबवली जाणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये डीबीटीद्वारे दिले जातात। योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती। मात्र काही महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्याने प्रक्रिया अपूर्ण राहिली। यामुळे त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही। तसेच तांत्रिक अडचणींमुळे अनेक जिल्ह्यात महिलांनी मोर्चे काढले होते आणि नाराजी व्यक्त केली होती। या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की अशा लाभार्थी महिलांनी क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी। यामुळे महिलांना ऑफलाईन पद्धतीने केवायसी पूर्ण करता येईल आणि त्यांना प्रलंबित हप्ते मिळतील। मंत्री तटकरे यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर करताना सांगितले की योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची पडताळणी होईल, जेणेकरून योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि खऱ्या गरजूंना लाभ मिळेल। हा निर्णय महिलांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरला असून यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा होईल आणि लाभार्थ्यांच्या नाराजीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।